विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या भागामध्ये आपण मेंडेलीवची आवर्त सारणी हा मुद्दा आपण पाहिलेला होता. त्याच्यामध्ये आपण मेंडेलीवची जी काही आवर्त सारणी आहे ती त्यांनी कशी तयार केलेली आहे, कोणत्या आधारे त्यांनी त्या ठिकाणी मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे, त्यासाठी त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला, तर या सर्व गोष्टींची माहिती आपण शेवटच्या भागामध्ये पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आज आपल्याला मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण हा मुद्दा पहिल्यांदा या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणजे शेवटी आपण काय केलं होतं की मेंडेलीवची आवर्त सारणी नेमकी त्यांनी कशी तयार केलेली आहे हा भाग आपण पाहिला होता. आजच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्यांच्या आवर्त सारणीचे काही गुण आहेत, काही दोष त्या ठिकाणी आहेत, तर त्या सगळ्यांची माहिती आपल्याला काय करायची आहे आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूयात मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण. बघा, याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा काय सांगितला आपण की त्या काळी ज्ञात असणं म्हणजे माहीत असणं, त्या काळी ज्ञात असलेल्या सर्व 63 मूलद्रव्यांची यशस्वीपणे मांडणी करणारा मेंडेलीव हा पहिला शास्त्रज्ञ होता. बघा, याच्या मेंडेलीवच्या अगोदर आपण डोबेरायनर असेल, न्यूलँड असेल, तर त्यांच्या थिअरीची माहिती बघितली आपण. तर ते जे काही 2 सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते, तर त्यांच्या थिअरीमध्ये त्या ठिकाणी काही दोष राहिलेले होते, त्याच्यामध्ये काही कमतरता त्या ठिकाणी होत्या. तर त्या दोघांच्या थिअरीमध्ये असणाऱ्या जे काही कमतरता आहेत त्या सगळ्या कमतरता जवळपास मेंडेलीवनं या ठिकाणी काय केलेल्या आहेत, दुरुस्त केलेल्या आहेत. तर त्यापैकी पहिला मुद्दा आपण काय सांगितला की त्या काळी म्हणजे मेंडेलीवच्या काळामध्ये जे काही 63 मूलद्रव्ये त्यावेळेस माहीत होते, तर त्या सर्व 63 मूलद्रव्यांची यशस्वीपणे त्यांनी काय केली, त्या ठिकाणी मांडणी केलेली होती. आणि अशी मांडणी करणारा तो पहिला शास्त्रज्ञ त्या ठिकाणी होता. तर हा पहिला आपण गुण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा सांगू शकतो. दुसरा काय सांगितलं बघा आपण ह्याच्यामध्ये की गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. बघा, हा मुद्दा काय आपण सांगितलं ह्याच्या अगोदर की मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा मुख्य आधार म्हणजे काय की त्यांनी काय केलं, मूलद्रव्यांचा अणुवस्तुमान आणि त्यांचे जे काही गुणधर्म आहेत यांचा अभ्यास करून त्यांनी व्यवस्थितपणे मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. मग दुसरं आपण वैशिष्ट्य याच्यामध्ये काय सांगितलं आपण बघा की गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांना योग्य स्थान देता यावं म्हणून काही मूलद्रव्यांचं जे काही अणुवस्तुमान आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी काय केलेले आहे, दुरुस्ती सुद्धा केलेली आहे. आणि असं एक एक्झाम्पल इथं आपण सांगितलं बघा उदाहरण कुठलं सांगितलं आपण की बेरिलियमचे आधी ठरविलेले 14.09 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त करण्यात आले. म्हणजे मेंडेलीवच्या अगोदर बेरिलियम हा जो काही मूलद्रव्य आहे तर त्याचा अणुवस्तुमान 14.09 असं त्या ठिकाणी घ्यायचे, पण बेरिलियमच्या प्रॉपर्टीज, त्याचे गुणधर्म आणि त्याचं अणुवस्तुमान हे थोडंसं वेगळं आल्यामुळं मेंडेलीवनं या ठिकाणी काय केलं की त्याचं अणुवस्तुमान 14.09 नसून ते 9.4 आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि बेरिलियम या मूलद्रव्याला त्यांनी काय केली, बोरॉनच्या अगोदर त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. तर हा दुसरा गुण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा या ठिकाणी सांगू शकतो. तिसरा गुण काय सांगितलं बघा आपण की मेंडेलीवने आवर्त सारणीमध्ये काही जागा त्यावेळी शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. म्हणजे बघा, मेंडेलीवनं काय केलं की जेव्हा त्यांनी मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार करायला सुरुवात केली, मग त्यांचे गुणधर्म त्यांनी त्या ठिकाणी पाहिले, मग त्या गुणधर्माचे मूलद्रव्ये त्यांना त्या ठिकाणी सापडले नाहीत काही मूलद्रव्ये. मग त्यांना असं वाटलं की नक्कीच त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये ही मूलद्रव्ये त्या ठिकाणी सापडू शकतात, त्यांचा शोध लागू शकतो. आणि मग अशा मूलद्रव्यासाठी सुद्धा त्यांनी काय केलं, त्यांच्या आवर्त सारणीमध्ये काही रिक्त जागा त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. म्हणजे भविष्यकाळामध्ये सापडणारे जे मूलद्रव्ये आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काय केलं, त्यांच्या आवर्त सारणीमध्ये त्या ठिकाणी जागा ठेवलेल्या होत्या. बघा, इथं आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा काही भाग दाखवलेला आहे.
याच्यामध्ये गण 2, गण 3, गण 4 याचा थोडासा भाग आपण या ठिकाणी दाखवला आहे. आता बघा गण 2 मध्ये जर बघितलं आपण तर बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, झिंक आहे. मग आता कॅल्शियमच्या नंतर जेव्हा त्यांना टिटॅनियम या मूलद्रव्याचा शोध लागला, कॅल्शियमच्या नंतर टिटॅनियम TI जो की गण 4 आपल्याला दिसतोय बघा, तर त्यांना असं जाणवलं की कॅल्शियमच्या नंतर गण 3 जो काही आहे किंवा त्या गण 3 गणातील मूलद्रव्यासारखे गुणधर्म दाखवणारा मूलद्रव्य त्यांना त्या ठिकाणी सापडला नाही. त्यांना डायरेक्ट कुठला मूलद्रव्य सापडला? टिटॅनियम त्यांना हा त्या ठिकाणी मूलद्रव्य सापडला. मग त्यांना असं वाटलं की कॅल्शियम आणि टिटॅनियम या दोघांच्या मध्ये नक्कीच एक मूलद्रव्य त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये सापडू शकतो. कारण टिटॅनियम हा गण 3च्या ऐवजी काय करत होता? गण 4चे त्या ठिकाणी गुणधर्म दाखवत होता. मग गण 3ची जागा त्या ठिकाणी रिक्त राहत होती. मग त्यांना असं वाटलं की नक्कीच या ठिकाणी भविष्य काळामध्ये काही मूलद्रव्य सापडू शकतात. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय केलं बघा, इथं आपण पाहू शकतो की गण 3 मध्ये 44 अणुवस्तुमान असलेल्या मूलद्रव्याच्या ठिकाणी त्यांनी असं डॅश केलेलं आहे. त्याच्या खालीच आपण पाहू शकता 68 अणुवस्तुमान आहे, पण तिथं मूलद्रव्य त्या ठिकाणी नाही. तसंच गण 4 मध्ये सुद्धा पाहू शकतो आपण की त्या ठिकाणी 72 अणुवस्तुमान आहे, पण त्या ठिकाणी मूलद्रव्य दाखवलेला नाही. तर हे जे काही अनुमान आहे त्यांनी सांगितलेलं किंवा त्यांनी काढलेलं, तर ते अनुमान भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी खरं ठरलेलं आहे. बघा चौथा त्यांच्या आवर्त सारणीमधला गुण काय सांगू शकतो आपण की मेंडेलिव्हने त्या मूलद्रव्यांचा शोध लागण्यापूर्वीच त्यांच्या गुणधर्मासंबंधी भाकिते करणं म्हणजे अंदाज व्यक्त करणं, भाकिते केली होती जी कालांतराने अचूक ठरली. म्हणजे याचा अर्थ काय बघा, आपण आता 3ऱ्या मुद्द्यामध्ये बघितलं आपण की त्यांच्या आवर्त सारणीमध्ये त्यांनी काय केलं होतं की त्या ठिकाणी काही मूलद्रव्यांच्या जागा ज्या आहेत त्यांनी रिक्त ठेवलेल्या होत्या. मग ही जी काही मूलद्रव्य आहेत ना, तर ते मूलद्रव्य किंवा त्यांचा शोध लागण्याच्या अगोदरच त्यांचे जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म त्यांनी अगोदरच त्या ठिकाणी सांगितलेले होते. आणि हे जे काही गुणधर्म आहेत किंवा त्यांचा हा जो काही अंदाज आहे त्या गुणधर्मासंबंधीचा, तर तो अंदाज कालांतराने त्या मूलद्रव्यांचा शोध लागल्यानंतर तंतोतंत त्या ठिकाणी खरा ठरलेला आहे. मग यांनी हा जो काही अंदाज आहे त्यांनी कसा व्यक्त केलेला असेल? कारण ज्या गणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जागा ठेवलेली आहेत, तर त्या गणाचे जे काही गुणधर्म आहेत तर तेच गुणधर्म त्या मूलद्रव्याचे असावेत असं त्यांना त्या ठिकाणी वाटलं. आणि म्हणून त्यांनी जे काही अंदाज त्या ठिकाणी वर्तवले होते तर ते अंदाज त्या ठिकाणी अचूक ठरलेले आहेत. तर हा चौथा आपण गुण त्या ठिकाणी सांगू शकतो. बघा इथं आपण उदाहरण घेतलं या ठिकाणी. आता बघितलं आपण की गण 3 आणि गण 4 मध्ये 3 रिकाम्या जागा बघितल्या आपण. 44 अणुवस्तुमानांक असलेलं 68 आणि 72. मग त्यांनी काय केलं बघा, त्यांनी जे काही भाकीत त्या ठिकाणी केलं होतं 44 अणुवस्तुमान असलेला मूलद्रव्य जो आहे हा त्यांनी नाव सांगितलं होता इका बोरॉन. आता हे नाव त्यांनी अंदाजे त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. आता इका म्हणजे काय? इका हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ या ठिकाणी एक होतो. मग इका बोरॉन या ठिकाणी नाव कसं पडलं किंवा त्यांनी नाव कसं ठेवलं? आता बघा की बोरॉनच्या नंतर एक जागा सोडून खालच्या साईडला तो मूलद्रव्य त्या ठिकाणी येणार होता आणि म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी त्यांनी इका बोरॉन ठेवलेलं आहे. असंच इका ॲल्युमिनियम म्हणजे काय की ॲल्युमिनियमच्या खाली एक जागा सोडून तो मूलद्रव्य त्या ठिकाणी येणार आहे. असंच इका सिलिकॉन म्हणजे काय की सिलिकॉनच्या खाली एक जागा सोडून. मग असे त्यांनी अंदाजे नावं त्या ठिकाणी त्या मूलद्रव्यांची सांगितली होती, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. आणि मग सध्या आपण यांची जी नावं सांगतो आपण, आता सध्या सगळ्या मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. मग इका बोरॉन म्हणजे सध्याचं स्कॅन्डियम हे मूलद्रव्य आहे. इका ॲल्युमिनियम म्हणजे सध्याचं गॅलियम हे मूलद्रव्य आहे. आणि इका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम किंवा त्याला आपण जर्मॅनियम सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणतो. तर हे नावं लक्षात ठेवा. हे नावं तुम्हाला जोड्या नावामध्ये किंवा एक मार्काला सहसंबंधमध्ये विचारू शकतात परीक्षेमध्ये. इका बोरॉन म्हणजे लक्षात ठेवा स्कॅन्डियम, इका ॲल्युमिनियम म्हणजे गॅलियम, इका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम. मग हे अलीकडली जी नावं आहेत त्यांनी सांगितलेली नावं आहेत, भाकीत केलेली नावं आहेत. आणि मग सध्या त्यांचा शोध लागल्यानंतरची नावं आपण इकडं सांगितलेली आहेत. बघा आता या टेबलमध्ये आपण काय केलं या ठिकाणी की त्यांनी जे काही मूलद्रव्याचे गुणधर्म सांगितले होते त्या काही मूलद्रव्यांचे भाकीत त्यांनी केले होते.
तर ते गुणधर्म आणि जेव्हा त्या मूलद्रव्यांचा शोध लागला तेव्हा त्यांचे प्रत्यक्षामध्ये असणारे गुणधर्म, तर त्यांची तुलना आपण या ठिकाणी दाखवलेली आहे एक मूलद्रव्य घेऊन. आणि ते मूलद्रव्य म्हणजे आपण घेतलं इका ॲल्युमिनियम, म्हणजे सध्याचा गॅलियम. म्हणजे इका ॲल्युमिनियमचे त्यांनी सांगितलेले गुणधर्म आणि इका ॲल्युमिनियमचा शोध लागल्याच्या नंतर म्हणजे गॅलियमचा शोध लागल्यानंतर त्याच्या असणारे प्रत्यक्षातील गुणधर्म, तर या दोघांची तुलना इथं आपण दाखवलेली आहे. तर बघा की पहिला जो गुणधर्म इथं आपण दाखवला तो म्हणजे अणुवस्तुमान. मग त्यांनी सांगितलं की बाबा इका ॲल्युमिनियम या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान 68 असावं, असं त्यांनी सांगितलं होतं. जेव्हा प्रत्यक्षात त्याचा शोध लागला, ते जे काही मूलद्रव्य आहे त्याला आपण गॅलियम म्हणतो आज, तर त्याचा अणुवस्तुमान किती आहे बघा 69.7. म्हणजे बघा त्यांचा अंदाज होता 68 आणि प्रत्यक्षामध्ये किती आहे 69.7. म्हणजे जरी ही किंमत एक्झॅक्टली इक्वल नसली तरी 68 आणि 69 हे काही जास्त या दोघांमध्ये फरक नाही. म्हणजे त्यांनी जे अणुवस्तुमान सांगितलं ते जवळपास या ठिकाणी काय आहे बरोबर आलेलं आहे. म्हणजे त्यांचा अंदाज इथं खरा ठरला. दुसरं, त्या मूलद्रव्याची घनता त्यांनी सांगितली होती 5.9. आता तुम्हाला घनतेच्या पुढे कंसामध्ये दिसेल बघा G/cm³. जी म्हणजे ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ही घनता आपण त्या ठिकाणी दाखवली मोजण्याचं एकक. तर त्यांनी घनता सांगितली होती 5.9. प्रत्यक्षात त्याची घनता निघाली 5.94. म्हणजे ती सुद्धा बघा जवळपास सारखीच आहे. द्रवणांक जो आहे तो इका ॲल्युमिनियमचा त्यांनी सांगितला कमी असेल, त्यांनी किंमत नाही सांगितली पण तो कमी असेल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि प्रत्यक्षात जर बघितलं आपण तर त्याचा द्रवणांक आहे फक्त 30.2°C, जो की कमी आहे. म्हणजे त्यांचा अंदाज इथं पण खरा ठरलेला आहे. नंतर क्लोराईडचं सूत्र. आता क्लोराईडचं सूत्र म्हणजे काय की त्या मूलद्रव्याची आपण जर क्लोरीनसोबत अभिक्रिया जर केली तर त्याचं रेणूसूत्र काय येऊ शकतं हे पण त्यांनी सांगितलं होतं ECl3. आता इथं E म्हणजे ते इका ॲल्युमिनियम आहे आणि Cl3 म्हणजे क्लोरीन आहे. ओके, मग त्यांनी सूत्र सांगितलं त्याच्या क्लोराईडचं ECl3 आणि प्रत्यक्षात जर बघितलं आपण त्याचं सूत्र तर काय GaCl3. म्हणजे त्यांनी सांगितलं सूत्र एकदम परफेक्ट या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. हां, फक्त सिम्बॉल E त्यांनी घेतलं होतं, त्याला आता सिम्बॉल आपण Ga घेतो आपण, पण रेणूसूत्र मात्र त्या ठिकाणी बरोबर तेच आहे. त्यांनी ऑक्साईडचं सूत्र सांगितलं होतं E2O3 आणि जेव्हा प्रत्यक्षात बघितलं आपण तर ते तसंच आहे बघा Ga2O3. त्यांनी ऑक्साईडचं स्वरूप सांगितलं म्हणजे इका ॲल्युमिनियम हा जो काही मूलद्रव्य आहे त्याचं जे काही ऑक्साईडचं संयुग असणार आहे, त्याचा जो काही ऑक्साईड तयार होणार आहे. ऑक्साईड म्हणजे काय की त्या इका ॲल्युमिनियमची ऑक्सिजनसोबत अभिक्रिया केल्यानंतर त्याचं ऑक्साईड त्यांनी सांगितलं कसं असेल उभयधर्मी ऑक्साईड असेल. आता उभयधर्मी म्हणजे काय बघा, मुख्य 2 प्रकारचे त्या ठिकाणी आपण ऑक्साईड सांगतो आपण, आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी. मग काही ऑक्साईड्स काय करतात हे दोन्ही पण त्या ठिकाणी स्वरूप दाखवतात, त्यांना म्हणतो आपण उभयधर्मी ऑक्साईड. लक्षात येते का पहा, उभयधर्मी म्हणजे काय की ते काही वेळेला आम्लासारखं काम करतात आणि काही वेळेला ते आम्लारीसारखं काम करतात, त्याला म्हणतो आपण उभयधर्मी ऑक्साईड. मग हा जो काही इका ॲल्युमिनियम आहे त्याचं जे काही ऑक्साईड आहे त्याचं स्वरूप त्यांनी सांगितलं होतं मेंडलिव्हनी कसं असेल की बाबा हा ऑक्साईड उभयधर्मी असू शकतो. आणि जेव्हा प्रत्यक्षात त्याचा शोध लागल्यानंतर त्याचा ऑक्साईड बघितलं तर तो सुद्धा कसा होता त्या ठिकाणी उभयधर्मीच होता. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं बघा आपल्याला या टेबलवरनं की मेंडेलिव्हनं जे काही त्या ठिकाणी गुणधर्म सांगितले होते इका ॲल्युमिनियमच्या बद्दल म्हणजेच गॅलियमच्या बद्दल, तर त्यांनी भाकीत केलेले जे काही गुणधर्म आहेत आणि प्रत्यक्षामध्ये असणारे जे काही गुणधर्म आहेत हे तंतोतंत त्या ठिकाणी कसे आहेत सारखे आहेत असं आपण या ठिकाणी दाखवू शकतो आपण. बघा 5वा यांच्या आवर्त सारणीचा गुण काय बघा की जेव्हा निष्क्रिय वायूंचा शोध लागला, निष्क्रिय वायू त्याला आपण राजवायू असं म्हणतो आपण, हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, तर हे सगळे निष्क्रिय वायू. निष्क्रिय वायू म्हणजेच काय, राजवायू म्हणजेच काय, यांची सहसा कुठल्याही इतर मूलद्रव्यांसोबत अभिक्रिया होत नाही आणि म्हणून त्यांचं नाव आपण सांगितलंय निष्क्रिय वायू. आता त्यांची अभिक्रिया का होत नाही, कारण त्यांचं अष्टक त्या ठिकाणी कसं असतं पूर्ण असतं, फक्त हेलियम सोडला तर हेलियमला द्वितीयक म्हणतो आपण, बाकी सगळ्यामध्ये अष्टक त्या ठिकाणी आहे.
तर हे जे काही राजवायू आहेत, तर ह्या राजवायूंचा त्यांनी जेव्हा आवर्त सारणी तयार केली तेव्हा शोध लागलेला नव्हता. पण जेव्हा यांचा शोध लागला तेव्हा ही जी काही मूलद्रव्ये आहेत तर ती मूलद्रव्ये इतर मूलद्रव्यांची अदलाबदल न करता आवर्त सारणीत ठेवली गेली. आता याचा अर्थ काय बघा, की जेव्हा मेंडेलिव्हनं आवर्त सारणी तयार केली तेव्हा त्यावेळेस राजवायू किंवा निष्क्रिय वायू त्या ठिकाणी सापडलेले नव्हते. मग जेव्हा त्यांचा शोध लागला तेव्हा त्यांना जागा कुठं द्यायची किंवा त्याच्यामुळं आवर्त सारणीमध्ये काही बदल करावे लागले का, तर नाही. तर ते जे काही निष्क्रिय वायू आहेत त्यांचा शोध लागल्यानंतर त्यांच्यासाठी मेंडेलिव्हनं काय केलं, एक स्वतंत्र असा गट त्या ठिकाणी काय केला, तयार केला, आणि ज्याच्यामुळं इतर मूलद्रव्यांची त्या ठिकाणी अदलाबदल करण्याची आवश्यकता पडली नाही. आणि तेच इथं आपण सांगितले बघा, की मेंडेलिव्हनं मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसले. म्हणजे ते जे काही राजवायू आहेत त्यांचा शोध नंतर लागला तरीसुद्धा त्यांना त्यांच्या आवर्त सारणीमध्ये जागा देण्यात आली आणि त्याच्यामुळं आवर्त सारणीच्या रचनेला कुठलाही धक्का त्या ठिकाणी लागला नाही. का लागला नाही, कारण त्यांनी सगळ्यात शेवटी काय केलं, की एक शून्य गण म्हणून त्या ठिकाणी तयार केला वेगळा, कुणासाठी, त्या राजवायूंसाठी, आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये त्यांची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. तर हे पाचवं आपण आवर्त सारणीचं गुण या ठिकाणी मेंडेलिव्हच्या सांगू शकतो आपण. तर बघा, आता जो मुद्दा आपण पाहिला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तो परीक्षेमध्ये याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न पडलेला आहे 3 मार्काला. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण लिहा. तर आता जे आपण गुण सांगितले, आपण 5 गुण सांगितलेले आहेत, एक 4 त्या ठिकाणी कुठलेही लक्षात ठेवले तरी चालतात, पण हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये पडलेला आहे. बघा आता पुढचा मुद्दा, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. बघा, ह्यांनी जेव्हा मूलद्रव्याची मांडणी केली मेंडेलिव्हनं तेव्हा त्याच्यावरनं त्यांनी या ठिकाणी एक नियम सांगितलेला आहे. तो नियम काय सांगितलाय बघा, की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. बघा, नियम काय सांगितलाय, की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. आता याचा अर्थ काय बघा, की जेव्हा मूलद्रव्यांची मांडणी काय केली त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली तेव्हा समान गुणधर्म असणारी जी काही मूलद्रव्ये आहेत तर त्यांची पुनरावृत्ती या ठिकाणी ठराविक कालाच्या नंतर होत होती. बघा, पुन्हा एकदा सांगतोय, की जेव्हा मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी कशी केली, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली, तेव्हा काय झालं, की समान गुणधर्म असणारे जे काही मूलद्रव्ये आहेत तर त्या मूलद्रव्यांचं ठराविक कालावधीनंतर, ठराविक अवधीनंतर त्या ठिकाणी पुनरावृत्ती होत होती. म्हणजे त्यांचं रिपिटेशन त्या ठिकाणी होत होतं, आणि त्याला इथं आपण शब्द वापरला आहे आवर्ती फल. आवर्ती फल म्हणजे काय, की ठराविक कालावधीनंतर त्या मूलद्रव्यांचे जे काही सारखे गुणधर्म असणारे जे काही मूलद्रव्ये आहेत तर त्यांची पुनरावृत्ती या ठिकाणी होते. तर हा मेंडेलिव्हचा आवर्ती नियम सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. तर हा सुद्धा एक्झाममध्ये 2 मार्काला विचारतात, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम सांगा. सोपा आहे, लक्षात ठेवा नियम, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. ठीक आहे. मग आता पुढचा मुद्दा आपल्याला जो पाहायचा आहे, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील दोष किंवा त्रुटी. बघा, आता आपण त्यांच्या आवर्त सारणीमधले गुण पाहिले आपण. आता आपल्याला काय करायचे, त्यांच्या आवर्त सारणीमधले दोष किंवा त्रुटी या ठिकाणी सांगायच्या आहेत. म्हणजे मेंडेलिव्हची आवर्त सारणी जरी त्या ठिकाणी आपल्याला परिपूर्ण वाटत असली तरी त्याच्यामध्ये काही दोष त्या ठिकाणी होते आणि ते दोष इथं आपल्याला पाहायचे आहेत. बघा, पहिला दोष आपण सांगितला की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत काही मूलद्रव्यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता होती. संदिग्धता म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, या ठिकाणी फिक्स नसतं, त्याला आपण अनिश्चितता असं म्हणू शकतो आपण वाटल्यास तर. म्हणजे त्यांच्या आवर्त सारणीमध्ये जे काही मूलद्रव्ये आहेत त्यांचा जो सिक्वेन्स आहे, त्यांचा जो क्रम आहे, तर त्या क्रमाबद्दल त्या ठिकाणी थोडासा संशय म्हणूयात आपण, किंवा त्या ठिकाणी थोडंसं अनिश्चितता होती. म्हणजे तो जो सिक्वेन्स आहे तो त्या ठिकाणी थोडासा व्यवस्थित नव्हता किंवा तो अचूक त्या ठिकाणी नव्हता. तर असं कुठं झालं होतं बघा, त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी सांगितलं आहे. बघा, कोबाल्ट त्याचं आपण संज्ञा CO सांगतो व निकेल त्याची संज्ञा आपण NI घेतो.
या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान होते. आता बघा इथं आपण खाली दाखवले की गण 8 मध्ये ही मूलद्रव्ये त्यांनी ठेवलेली होती. आयर्न Fe त्याचा अणुवस्तुमान 56 आहे. कोबाल्टचं बघा आता त्याचं ॲक्च्युअल अणुवस्तुमान 58.9 आहे, पण ते जवळपास आपण 59 कन्सिडर केलं आपण, बरोबर. निकेलचं ॲक्च्युअल किती आहे बघा 58.7, आणि ते पण जवळपास किती घेतलं आपण 59 कन्सिडर केलेलं आहे. पण ह्या दोघांचा आपण जर आता ॲक्च्युअल जर बघितलं आपण अणुवस्तुमान, निकेलचं 58.7 आहे आणि कोबाल्टचं किती आहे बघा 58.9 आहे. म्हणजे याचा अर्थ काय असलं पाहिजे की निकेलला आपण अगोदर जागा दिली पाहिजे. का? कारण मांडणी कशी केली म्हणून सांगितली आपण, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. पण त्यांच्या आवर्त सारणीमध्ये त्यांनी कोबाल्ट अगोदर ठेवला होता आणि निकेल नंतर ठेवलेला होता, जे की चुकीचं आहे. हां, आता भलेही दोघांचं पूर्णांकी अणुवस्तुमान सारखंच आहे, कारण 58.9 आणि 58.7 हे जवळपास 59च आहे, तरी त्यांच्यातल्या अणुवस्तुमानामधला सूक्ष्म फरक जर पाहिला आपण तर त्या फरकानुसार निकेल हा अगोदर ठेवायला पाहिजे होता आणि कोबाल्ट नंतर ठेवायला पाहिजे होता. पण त्यांनी असं केलं नाही आणि याचं कारण त्यांना त्या ठिकाणी सांगता आलं नाही. तर हा त्यांच्या आवर्त सारणीमध्ये असणारा पहिला दोष. तो म्हणजे काय की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काही मूलद्रव्यांच्या क्रमाबद्दल त्या ठिकाणी संदिग्धता होती, म्हणजे अनिश्चितता होती, किंवा तो क्रम त्या ठिकाणी अचूक नव्हता. बघा दुसरा दोष काय सांगितला आपण की मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांच्या योग्य स्थानाबद्दल अनिश्चितता होती. बघा आता मुद्दा समजून घेऊ आपण व्यवस्थित. काय म्हटलंय की मूलद्रव्यांचे जे समस्थानिके असतात, आता समस्थानिके म्हणजे काय हे सेपरेट पाहायचं आहे आपल्या याच्यानंतर. आता समस्थानिक म्हणजे काय असतात की एकाच मूलद्रव्याचे त्या ठिकाणी अणू असतात की ज्यांचा अणुअंक सारखा असतो पण त्यांचं अणुवस्तुमान कसं असतं वेगळं असतं, किंवा ज्यांचे गुणधर्म त्या ठिकाणी काय असतात सारखे असतात पण त्यांचं अणुवस्तुमान कसं असतं भिन्न असतं. ते भलेही एकाच मूलद्रव्याचे असले अणू तरी त्यांचं त्या ठिकाणी अणुवस्तुमान कसं असतं वेगळं असतं. मग बघा इथं दोन गोष्टी आता आहेत. जर आपण त्यांचं रासायनिक गुणधर्म जर बघितले आपण तर समान आहेत, बरोबर. म्हणजे त्यांची जागा कशी असली पाहिजे सारखी एकाच ठिकाणी असली पाहिजेत ते. पण त्यांचं अणुवस्तुमान कसं आहे आता वेगळं आहे. मग अणुवस्तुमान वेगळं असेल तर त्यांची जागा पण कशी असली पाहिजे वेगळी असली पाहिजे. मग आता हे जे काही समस्थानिक आहेत मूलद्रव्यांची, मग त्यांची जागा आता कोणती असणार आहे? त्यांना एकाच जागेत ठेवायचं का त्यांना वेगळी जागा त्या ठिकाणी द्यायची, याबद्दल त्या ठिकाणी अनिश्चितता होती. म्हणून तो दोष आपण सांगितला आहे की मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म कसे असतात समान असतात, म्हणून जागा समान असली पाहिजे एकच असली पाहिजे. पण अणुवस्तुमान कसं आहे भिन्न आहे. मग अणुवस्तुमान भिन्न असेल तर जागा पण कशी असली पाहिजे भिन्न असली पाहिजे. मग त्यांची जागा नेमकी कोणती हे त्यांना सांगता आलं नाही आणि म्हणून हा त्यांचा आपण दुसरा दोष या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि तो दोष म्हणजे काय की समस्थानिकांच्या जागेबद्दल त्या ठिकाणी अनिश्चितता होती. आता समस्थानिके काय आहेत हा मुद्दा इथं आपल्याला पाहायचा आहे. तर हा मुद्दा तुम्हाला दोषामध्ये त्या लिहिण्याची गरज नाही, तो तुम्हाला समजावा म्हणून आपण सेपरेट दाखवलेला आहे. दोष लिहित असताना तुम्हाला त्याच्यामध्ये समस्थानिके म्हणजे काय हे सांगण्याची आवश्यकता नाही. बघा समस्थानिकाची व्याख्या आपण सांगितली आहे. एकाच मूलद्रव्यांचे अणू ज्यांचा अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक कसा आहे भिन्न असतो त्यांना समस्थानिके असे म्हणतात. बघा समस्थानिके म्हणजे काय लक्षात येते का? बघा हे एकाच मूलद्रव्याचे अणू आहेत की ज्यांचा अणुअंक सारखाच असतो, बरोबर, पण त्यांचं अणुवस्तुमान त्या ठिकाणी कसं असतं वेगळं असतं. तर त्यांना एकमेकांचे काय म्हणतो आपण समस्थानिके त्या ठिकाणी म्हणतो. किंवा दुसरी एक व्याख्या सांगितली बघा आपण, एकाच मूलद्रव्यांचे अणू की ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या समान असते पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते त्यांना समस्थानिके असे म्हणतात. ही सुद्धा व्याख्या तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता की एकाच मूलद्रव्याचे अणू की ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या समान असते पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते त्यांना समस्थानिके असे म्हणतात.
बघा इथं आपण एक उदाहरण सुद्धा सांगितलेलं आहे. पहिलं उदाहरण आहे, कार्बनची 3 समस्थानिके आहेत. तर कुठले कुठले आहेत बघा, कार्बनची 3 समस्थानिके इथं आपण दाखवलेली आहेत. आता C612. आता C612 म्हणजे काय बघा, की तुम्हाला जो बेसला खाली पायाला जो तुम्हाला अंक दिसतोय, संख्या दिसते, ती म्हणजे त्याचं कार्बनचा तो अणुअंक आहे. आणि वरती जो तुम्हाला डोक्यावरती अंक दिसतोय ते म्हणजे त्याचं अणुवस्तुमान त्या ठिकाणी. हे बघितले बघा आपण संज्ञा अगोदरची, की अणुचा जो अणुअंक आहे, अणुवस्तुमान काय कसं दाखवत असतात. तर पायाला असणारा नंबर खाली बेसला म्हणजे अणुअंक असतो आणि डोक्यावरती असणारा नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी असतो. मग इथं बघा आपण कार्बनची 3 समस्थानिके दाखवलेली आहेत. बघा तिघांचाही अणुअंक किती आहे बघा, 6. खाली जर बघितला तुम्ही 6, 6 आणि 6, म्हणजे तिघांचा अणुअंक कसा आहे बघा, सारखा आहे. पण त्यांच्या डोक्यावर तुम्ही त्यांचं जर अणुवस्तुमान जर बघितला तर बघा पहिल्याचं 12 आहे, 12 आहे, दुसऱ्याचं 13 आणि तिसऱ्याचं किती आहे, 14. म्हणजे हे तिन्ही पण अणु कार्बनचेच आहेत, बरोबर. त्यांचा अणुअंक कसा आहे, सारखा आहे, पण त्यांचा अणुवस्तुमानांक मात्र या ठिकाणी कसा आहे, वेगळा आहे. तर हे कार्बनचे 3 समस्थानिके आपण उदाहरण म्हणून दाखवलेली आहेत. अशीच आपण क्लोरीनची 2 समस्थानिके सुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहेत. बघा दोघांचा अणुअंक किती आहे बघा, दिसतोय का तुम्हाला, बेसला 17 आहे, पहिल्याचा पण 17च आहे, दुसऱ्याचा पण 17च आहे, 17. पण पहिल्याचा अणुवस्तुमान बघा किती आहे, त्या ठिकाणी 35 आहे आणि दुसऱ्याचं किती आहे, 37 त्या ठिकाणी आहे. तर ही आहेत समस्थानिके. समजलं, समस्थानिक म्हणजे एकाच मूलद्रव्याचे अणू ज्यांचा अणुअंक सारखा असतो पण अणुवस्तुमानांक मात्र वेगळा असतं, किंवा ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखी असते पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते, त्यांना म्हणतो आपण समस्थानिके. तर हा एक छोटासा मुद्दा आहे, तो तुम्हाला मेंडेलिव्हच्या दोषामध्ये सांगायची गरज नाही, हे तुम्हाला समजावं म्हणून आपण समस्थानिके इथं सांगितलेलं आहे. बघा तिसरा दोष काय सांगितला आपण, मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमध्ये होणारी वाढ नियमित दराने होत नसल्यामुळे. आता याचा अर्थ काय बघा, की जेव्हा मेंडेलिव्हनं मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली तेव्हा त्या अणुवस्तुमानामध्ये होणारी जी वाढ आहे ती एकसारखी नव्हती किंवा ती नियमित दराने होत नव्हती. म्हणजे 1 न वाढ होणे म्हणा, किंवा 2 न होणं, किंवा 3 न होणं, असं त्या ठिकाणी नव्हतं. मग असं नसल्यामुळं काय झालं, की 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे अवघड होते. म्हणजे बघा की 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामध्ये असणारा जो फरक आहे तो फरक फिक्स नव्हता. काही ठिकाणी 2चा फरक, काही ठिकाणी 3चा, काही ठिकाणी 4चा, असा फरक असल्यामुळं त्या 2 मूलद्रव्यांच्या मध्ये आणखीन भविष्यकाळामध्ये किती मूलद्रव्ये सापडू शकतील याबद्दलचा अंदाज किंवा भाकीत करणं अवघड होतं. तर इथं आपण खाली बघा की त्या आवर्त सारणीचा काही भाग इथं आपण दाखवलेला आहे, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा. याच्यामध्ये आपण पहिलं आवर्त, दुसरं आणि तिसरं आवर्त दाखवले. आता पहिल्यामध्ये तर एकच मूलद्रव्य आहे. आता दुसऱ्या आवर्तात काय केले बघा आपण, की लिथियम पहिला मूलद्रव्य घेतला आपण, बरोबर. त्याचा अणुवस्तुमान किती आहे बघा, 7 आहे. नंतर थोडंसं पुढे जाऊ आपण, बेरिलियम, त्याचा अणुवस्तुमान पहा 9.4 आहे. इथं दोघांच्या अणुवस्तुमानामधला फरक जर बघितला आपण तर 2.4. नीट लक्ष द्या. आता बघा बेरिलियमच्या पुढे जावा, बोरॉन आहे, त्या दोघांच्या अणुवस्तुमानामधला फरक बघा, ह्याचा 11 आणि त्याचा 9.4 म्हणजे 1.6. म्हणजे पहिल्या दोघांमधला फरक 2.4 होता, आता किती आहे इथं 1.6. आणखीन थोडंसं पुढे जावा, बोरॉन आणि कार्बन, त्यांच्यामध्ये किती फरक आहे बघा अणुवस्तुमानामध्ये, 1चा आहे. आणखीन पुढे जावा, कार्बन आणि नायट्रोजन, त्याच्यामध्ये बघा 2चा फरक आहे. आणखीन पुढे जावा 2चा, आणखीन पुढे जावा 3चा. म्हणजे तुम्ही जेव्हा लिथियमपासून फ्लोरीनपर्यंत आलात तेव्हा त्यांच्या अणुवस्तुमानामध्ये होणारी वाढ एकसारखी नाही. कुठं 2.4 न वाढ आहे, कुठं 1.6 न आहे, कुठं 1 न आहे, कुठं 2 न आहे, तर कुठं 3 न सुद्धा आहे. मग ही जी काही वाढ आहे ती नियमित नसल्यामुळं त्या 2 मूलद्रव्यांच्या मध्ये, म्हणजे समजा आपण लिथियम आणि बेरिलियम घेतला किंवा कार्बन आणि नायट्रोजन घेतला, तर या दोघांच्या मध्ये भविष्यकाळामध्ये आणखीन किती मूलद्रव्ये सापडतील हे त्या ठिकाणी सांगता येत नव्हतं. बघा चौथा दोष काय ह्याच्यामधला, की हायड्रोजन हा अल्कली धातू म्हणजे कोणते, लिथियम, सोडियम, पोटॅशियम,
व हॅलोजन म्हणजे कोणते कोणते त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो. त्या ठिकाणी फ्लोरीन समजा आहे, क्लोरीन आहे, ब्रोमिन आहे, तर यांच्यासोबत साम्य दर्शवतो आणि त्यामुळं त्याला निश्चित स्थान देता आलं नाही. म्हणजे बघा हायड्रोजन हा दोघांसोबत सारखेपणा दाखवत होता, एक म्हणजे अल्कली धातू आणि दुसरं म्हणजे हॅलोजन. मग तो दोघांसोबत साम्य दाखवत असल्यामुळं त्याला नेमकं स्थान कोणतं द्यायचं, त्याला अल्कली धातूंसोबत ठेवायचं का त्याला हॅलोजनसोबत ठेवायचं, याबद्दल त्या ठिकाणी थोडीशी अनिश्चितता होती. बघा आता इथं आपण काय दाखवलं की हायड्रोजन आणि अल्कली धातूमधलं साम्य आपण या ठिकाणी दाखवलं आहे. बघा एका कॉलममध्ये आपण काय केले की हायड्रोजनची संयुग आपण घेतलीत आणि दुसऱ्या कॉलममध्ये सोडियमचं संयुग आपण या ठिकाणी काही घेतलेत. सोडियम हा कोण आहे, अल्कली धातू आहे. तर हायड्रोजनचं क्लोरीनसोबत संयुग काय आहे बघा, HCl आहे त्याचं सूत्र. सोडियमचं जर बघितलं तुम्ही संयुग क्लोरीनसोबत, त्याचं सूत्र काय आहे, NaCl. म्हणजे दोन्ही पण सूत्र या ठिकाणी कसे आहेत बघा, सारखे आहेत. पुन्हा हायड्रोजनचं आपण जर ऑक्सिजनसोबत बघितलं संयुक्त H2O, सोडियमसोबत बघितला तर बघा Na2O, म्हणजे पुन्हा आणखीन दोघांचं रेणूसूत्र सारखंच आहे. हायड्रोजनचं तुम्ही सल्फरसोबत बघितलात तर H2S, सोडियमचं जर बघितला तर Na2S. म्हणजे बघा हायड्रोजनची संयुग आणि सोडियमची जी काही संयुग आहेत वेगवेगळ्या मूलद्रव्यांसोबत असणारी, तर त्यांची रेणूसूत्र या ठिकाणी कशी आहेत, सारखी आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय की हायड्रोजन हा सोडियमसोबत साम्य दाखवतो, म्हणजेच हायड्रोजन हा अल्कली धातूंसोबत काय करतो, साम्य दाखवतो आणि त्या दोघांमधलं साम्य इथं आपण दाखवलेलं आहे. नंतर बघा हा जो टेबल दाखवला आपण, ह्याच्यामध्ये काय केलं की हायड्रोजन आणि जे हॅलोजन्स आहेत त्यांच्यामधलं साम्य दाखवलं. आता बघा हायड्रोजनचं आपण जर रेणूसूत्र बघितलं आपण त्याचं, तर ते आहे H2 आणि तुम्ही जर आता हॅलोजनचं बघितलं तर हॅलोजनचं एक्झाम्पल इथं आपण क्लोरीनचं घेतलं आहे. मग त्याचं पण रेणूसूत्र काय बघा, Cl2 पहिल्या गणामध्ये पहिल्या गटात दाखवलं बघा आपण, मूलद्रव्य त्याच्या खाली लिहिलं आपण रेणूसूत्र. हायड्रोजनचं रेणूसूत्र H2, तसंच क्लोरीनचं Cl2, म्हणजे दोघांचं रेणूसूत्र बघा सारखं आहे. आता दुसरा गट काय दाखवला आपण, दुसरा कॉलम धातूंबरोबरील संयुगे. म्हणजे हायड्रोजनचा आपण जर धातूसोबत संयुग बघितलं, आता उदाहरण घेतलं आपण सोडियम, तर त्याचं सूत्र काय बघा या ठिकाणी NaH आहे, बरोबर. म्हणजे हायड्रोजनचं सोडियम या धातूसोबत जे काही संयुग आहे त्याचं सूत्र NaH आहे. तसंच आपण जर आता क्लोरीनचं संयुग बघितलं आपण धातूसोबत, म्हणजे क्लोरीनचं आपण सोडियमसोबत जर संयुग घेतलं त्याचं सूत्र काय बघा NaCl. म्हणजे बघा जसं NaH आहे तसंच NaCl, म्हणजे पुन्हा आणखीन दोघांची संयुग सारखी आहेत धातूंबरोबरची. पुन्हा अधातूंसोबत त्यांची आपण संयुग बघितले. आता हायड्रोजनचं कार्बनसोबत आपण जर संयुग बघितला त्याचं सूत्र आहे CH4. तसंच तुम्ही क्लोरीनचं जर संयुग बघितलात अधातूसोबत कार्बनसोबत, त्याचं सूत्र काय CCl4. म्हणजे बघा इथं जे हॅलोजन आहेत आणि हायड्रोजन आहे त्यांची रेणूसूत्र सारखी आहेत, त्यांची धातूंबरोबरची संयुग आहेत त्यांची सूत्र या ठिकाणी सारखी आहेत, त्यांची अधातूंबरोबरची संयुग आहेत त्यांची पण सूत्र या ठिकाणी सारखी आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की हायड्रोजन हा हॅलोजनसोबत काय करतो, साम्य या ठिकाणी दाखवतो. तर बघा इथं आपण सांगितलं की हायड्रोजन हा दोघांसोबत सारखेपणा दाखवतोय, साम्य दाखवतोय. कुणासोबत, एक तर अल्कली धातूंसोबत पण दाखवतोय आणि दुसरं म्हणजे हॅलोजनसोबत सुद्धा दाखवतोय. मग नेमकं त्याला ठेवायचं कुठं, अल्कली धातूमध्ये ठेवायचं का त्याला हॅलोजनसोबत ठेवायचं, याबद्दल थोडंसं त्या ठिकाणी अनिश्चितता होती. त्याला सध्या तात्पुरतं त्यांनी आपण काय केलेलं आहे की जे काही अल्कली धातू आहेत त्यांच्यासोबत ठेवलेलं आहे, पण त्याची जागा ही थोडी तात्पुरती या ठिकाणी आहे, ती आणखीन तरी फिक्स झालेली नाही. ठीक आहे. तर बघा आजच्या भागामध्ये कुणाला काय अडचणी असतील तर नक्की विचारा. तर आजचे दोन्ही पण पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती एक्झाममध्ये 3 मार्काचा प्रश्न पडू शकतो की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण सांगा किंवा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे दोष सांगा. ठीक आहे, धन्यवाद.